श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मंगलाय तनुहरी, जिने पंढरी सारिखाची आपोला धामन गाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा। जो का कामना आहे तिथं तिथं दुःख आहे, आणि जिथं कामना नाही तिथं सुख आहे. आपण अनेकदा बोलून आलेलो आहे, इच्छा दयो यथा दुःखम, इच्छा शांतीर यथा सुखम. योग वासिष्ठ सांगतात, इच्छा निर्माण झाली दुःख आहे, इच्छा संपून गेली सुख आहे. गोकुळवासियांच्या अंतःकरणामध्ये प्रापंचिक वस्तूची अभिलाषा आता शिल्लक राहिलेली नाही. ही वस्तू मला मिळावी अशा पद्धतीची इच्छा आता राहिली नाही. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एक ओवी अशी सांगितली आहे, प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता, कारण चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. नाथ महाराज सांगतात, ही वस्तू मला प्राप्त व्हावी किंवा ही वस्तू मला प्राप्त होऊ नये अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श करत नाहीये त्याला निरपेक्षता असं म्हटलं जातं. या निरपेक्ष भूमिकेला प्राप्त झालेल्या या सगळ्या गवळणी म्हणा किंवा हे सगळे गोपाळ म्हणा, इच्छा विरहित जगणं, प्रापंचिक वस्तूची कोणतीही इच्छा राहिली नाही. कारण नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलेलं सूत्र आपण अनेकदा ऐकलं, यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न द्वेष्टी न उत्साही भवती. यत् प्राप्य न किंचित वांछती, यत् या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा प्राप्त झाला, कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. ज्या ज्या इच्छा निर्माण केल्या त्या त्या इच्छा सर्व आता पूर्ण झाल्या, त्यामुळे आता कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नाही, इच्छा राहिली नाही. अशी निरीच्छ भूमिका गोकुळवासियांची आहे. सा न कामयमाना, कामना नाही. मुळात कामना या शब्दाचा अर्थ आहे विषय सुख. ऐका, कामना या शब्दाचा अर्थ आहे विषय सुख. या गोपिकांना जर ब्रह्मसुख भोगायला मिळत असेल तर विषय सुखाची इच्छा निर्माण होईलच कशी? साधा विचार आहे. विषय सुख आणि ब्रह्मसुख याच्यामध्ये श्रेष्ठ सुख कोणतं? ब्रह्मसुख श्रेष्ठ. विषय सुख या शब्दाचा अर्थ आहे प्रापंचिक विषयापासून प्राप्त झालेलं सुख, त्याला विषय सुख असं म्हटलं जातं. आपण कालच ऐकून आलो, खरं बघायला गेलं तर ते विषय सुख असं नाव जरी असलं तरी केवळ ते दुःखच आहे. विषयाचे समसुख बेगडाची भाऊली, अभराची सावली जाईन रया. मनोनी विषय भोगी जे सुख, साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात. विषय सुखापेक्षा श्रेष्ठ अशा पद्धतीचं सुख ब्रह्मसुख आहे, भक्तिसुख आहे. ते भक्तिसुख भोगणाऱ्या गोपिकांना काय विषय सुखाची इच्छा राहील? विषय सुखाची इच्छा राहीलच कशी? आपल्या समोर श्रेष्ठ प्रतीचा विषय जर आलेला असेल तर सामान्य विषयाकडे माणसाची प्रवृत्ती होत नाही. सामान्य विषयाकडे माणसाची प्रवृत्ती होत नाही. तुम्हाला जर लोणी खायला मिळत असेल तर जवळ असलेलं ताक पिण्यामध्ये माणूस वेळ घालवत नाही. जर लोणी खायला मिळत असेल तर ताकाकडे लक्ष द्यायचा काय संबंध येतो? जर आमच्याजवळ लोणी आहे ना, मग लोणी खाण्यामध्ये जितका आनंद वाटेल तितकं ताक पिण्यामध्ये आनंद वाटणार आहे का? आता लोकांना पिण्यातच आनंद वाटतोय, त्याचा दोष, त्याला काही बोलायचं काम नाही. लोणी आहे, श्रेष्ठ प्रतीचा विषय आमच्या समोर आहे. कनिष्ठ प्रतीच्या विषयाकडे माणसाची प्रवृत्ती होत नसते. म्हणून मानसशास्त्र असं आहे, खरं बघायला गेलं तर मानसशास्त्र असं आहे. मानसशास्त्र आम्हाला असं सांगितलं जातं, त्यातही माणसाची, मी अनेकदा सांगत असतो, एखादा चांगला विषय समोर आल्यानंतर, त्याच्या आवडीचा विषय समोर आल्यानंतर कनिष्ठ असलेल्या विषयाकडे माणूस थांबत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही.
एखादा सोनं आहे, सोन्याचं बिस्किट आहे आणि लोखंडाचा एक असा छोटासा ठोकळा आहे, लोखंडाचा ठोकळा आहे. लोखंडाचा ठोकळा आणि सोन्याचं बिस्किट मी जर तुमच्या समोर ठेवलं तर कोणतं घ्याल तुम्ही? हां बरोबर आहे, मी ठेवणार नाही, त्याची काय माझ्या लोखंडच नाही तर तुम्हाला वाटेल महाराज आहे काय बरं आहे आपल्याला बसल्या बसल्या आता सोनंही द्यायला लागले महाराज, माझ्याकडेच नाही तर तुम्हाला कुठलं देऊ. उच्च प्रतीचं काय आहे याच्यामध्ये? सोनं आणि लोखंड याच्यामध्ये उच्च प्रतीचं सोनं आहे. सोनं घेण्याकरता माणसाची जेवढी प्रवृत्ती होईल तेवढी लोखंडाकडे प्रवृत्ती होणार आहे का? सोनं म्हणजे ब्रह्मसुख आहे, भक्तिसुख आहे, आणि लोखंड म्हणजे विषय सुख आहे. जर सोन्यासारखं भक्तिसुख गवळणीला मिळत असेल तर सामान्य विषय सुखाची इच्छा निर्माण होईलच कशी? म्हणून सा न कामय माना, कामना राहिली नाही. आता गोपिकांना कोणतीही प्रापंचिक विषयाची इच्छा राहिली नाही. कामना, कामना या शब्दाकडे लक्ष द्या. कामना या शब्दातून विषय सुख असाच अर्थ निघतो. मराठी भाषेमध्ये कामना या शब्दाचा जर विग्रह करायचा झाला तर तो कसा करावा लागेल? क अधिक आम अधिक ना बरोबर कामना असा शब्द तयार झाला. बरोबर आहे? क अधिक आम अधिक ना बरोबर कामना. याच्यातला क म्हणजे काय, याच्यातला आम म्हणजे काय आणि याच्यातलं ना म्हणजे काय हे कळालं की कामना शब्द अर्थ कळतो. क या शब्दाचा अर्थ झाला आहे कम नाम सुखहा, अमरकुशामध्ये अर्थ सांगितला. क या शब्दाचा अर्थ असतो सुख, म्हणजे क या शब्दाचा अर्थ पाणी असाही अर्थ सांगितला आहे. क या शब्दाचा अर्थ निंदा असाही अर्थ सांगितला आहे आणि क या शब्दाचा अर्थ सुख असाही अर्थ सांगितला आहे. एका अक्षराचे किंवा शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला केलेले दिसून येतात. शब्दकोश पहा तुम्ही आपण. क या शब्दाचा अर्थ आहे सुख, कम नाम सुखहा. क या शब्दाचा अर्थ झाला सुख. आपण 3 शब्द बघायचे, क अधिक आम अधिक ना. याच्यातला क या शब्दाचा अर्थ झाला सुख. दुसरा शब्द कोणता आहे? आम. आम या शब्दाचा अर्थ काय? आम हा शब्द आयुर्वेदामध्ये आमाशय या दृष्टीने वापरला जातो. आमाशय, पित्ताशय अशा दृष्टीने आम हा शब्द वापरला जातो आणि आमाशय या शब्दाचा अर्थ होतो कच्च, म्हणजे आम या शब्दाचा अर्थ झाला कच्च. क या शब्दाचा अर्थ काय झाला? सुख. आम या शब्दाचा अर्थ काय झाला? कच्च. आणि राहिला कोणता शब्द? ना. ना या शब्दाचा प्रत्ययाचा अर्थ सांगितला जातो अभिलाषा. ना म्हणजे अभिलाषा असं सांगितलं जातं. म्हणजे क या शब्दाचा अर्थ झाला सुख, आम या शब्दाचा अर्थ झाला कच्च आणि ना या शब्दाचा अर्थ झाला अभिलाषा. जर खालून शब्द वाचायचे झाली तर सुख, कच्च, अभिलाषा. सुख, कच्च, अभिलाषा याचा अर्थ कच्च्या सुखाची अभिलाषा. कच्च्या सुखाची अभिलाषा जिथं निर्माण होते त्याला म्हणायचं कामना. म्हणून विषय भोगी जे सुख, त्याला विषय सुख म्हणायचं. कामना म्हणजे विषय सुख, कच्चं सुख. आणि म्हणून कामना राहिली नाही आता कोणती. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये कोणती कामना राहिली नाही. कामनेच्या पलीकडे पोहोच झालेल्या या गोपिका, भक्तियुक्त असलेलं अंतःकरण, हृदय जर पाहिलं तर भक्तीने परिपूर्ण अशा पद्धतीने भरलेलं हृदय, प्रेमाने भरलेलं हृदय. आणि म्हणून या भक्ती तत्वाला घेऊन वावरणाऱ्या या गोपिका, मुळात या भक्तीचा महिमा सांगत असताना आपल्याकडे एक रोज हरिपाठात अभंग आपण म्हणतो, भावेविन भक्ती भक्तीविन मुक्ती बळेविन शक्ती बोलू नये. इथं बळेविन शक्ती बोलू नये हा दृष्टांत दिलाय, पण सिद्धांत असा सांगितलाय भावेविन भक्ती एक आणि भक्तीविन मुक्ती दोन. मुक्ती मिळवायची आहे ना भक्ती पाहिजे, भक्ती मिळवायची आहे ना भाव पाहिजे, भाव मिळवायचा आहे ना प्रेम पाहिजे. म्हणजे प्रेमाने भाव प्राप्ती होते, भावाने भक्तीची प्राप्ती होते आणि भक्तीनेच मुक्तीची प्राप्ती होते. असा सरळ सरळ ज्ञानेश्वर महाराजांच्या या हरिपाठाचा अर्थ झाला. हे झालं हरिपाठाचं बोलणं. मुक्तीकरता भक्ती पाहिजे असं हरिपाठ आम्हाला सांगतो, पण श्रुती माता आम्हाला सांगते की मुक्ती मिळवायची असेल तर ज्ञानच पाहिजे, त्याच्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. ज्ञानदेव तू कैवल्यम, ज्ञानात एव तू कैवल्यम. मुक्ती मिळवायची आहे ना ज्ञान पाहिजे, त्याच्याशिवाय मिळणार नाही. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात मुक्ती मिळवायची आहे ना भक्ती पाहिजे. श्रुती माता उपनिषदामध्ये सांगते मुक्ती मिळवायची आहे ना ज्ञान पाहिजे. श्रुती सांगते मुक्ती मिळवायचं असेल तर ज्ञान घ्या, स्वीकारा. ज्ञानोबाऱ्यांचा हरिपाठ सांगतो मुक्ती मिळवायचं असेल तर भक्ती स्वीकारा. काय स्वीकारायचं आपण? नेमकं भक्तीने मुक्ती मिळते का ज्ञानाने मुक्ती मिळते याचा थोडा विचार करायचा झाला तर उपनिषद जे बोलतं आणि संत वाङ्मयसुद्धा जे बोलतं त्याच्यामध्ये जरी आपल्याला विरोध दिसत असला तरी तो विरोध नसतो, तो विरोधाभास असतो. फक्त कोणतं प्रमाण कुठं लावायचं हे कळालं की समन्वय साधता आला की त्याच्यातला विरोध मावळून जातो, ज्याच्यातला विरोध मावळून जातो.
बऱ्याचदा अशी घडतात प्रमाणं. आपल्याकडे एक प्रमाण असं दिलं जातं, नेहमी तुकोबारांचं एक प्रमाण सांगितलं जातं, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. आहे का नाही प्रमाण? तुकाराम महाराज सांगतात संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तातडी करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. करावी तातडी, तातडी या शब्दाचा अर्थ काय? घाई, जलद, लवकर, वेळ लावू नका. परमार्थात यायचं आहे ना, वेळ लावू नका, करावी तातडी. महाराज एका ठिकाणी म्हणतात करावी तातडी परमार्थाची, आणि तुकोबारांच्याच मुखामध्ये एके ठिकाणी प्रमाण असं दिलं, तुका म्हणे येथे न चले तातडी. कळालं का? तुका म्हणे येथे न चले तातडी. मला सांगा हे प्रमाण कोणाचं? तुकाराम महाराजांचं. आणि करावी तातडी परमार्थाची हे प्रमाण कोणाचं? तुकाराम महाराजांचं. मग आता हे दोन्ही प्रमाण तुकाराम महाराजांचे असतील तर पहिलं तुकाराम महाराज वेगळे आणि दुसरे वेगळे, असं आहे काय? नेमकं काय? मग आपल्या मनात शंका येते का नाही? बाबा एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की करावी तातडी परमार्थाची, आणि एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तातडी करू नका. मग तातडी करा म्हणणं योग्य का करू नका म्हणणं योग्य? दोन प्रमाणं जरी एकमेकाच्या विरुद्ध अर्थी असली तरी त्याचा समन्वय लावता आला पाहिजे, त्याचा समन्वय लावता आला पाहिजे. तुकाराम महाराज तातडी करा असं कधी म्हणतात आणि तुकाराम महाराज येथे न चले तातडी असं कधी म्हणतात? याचा विचार करायचा असेल तर माझ्या अल्पबुद्धीने मला असं वाटतं की तुकाराम महाराज तातडी करा असं कधी म्हणतात? परमार्थामध्ये यायचं आहे ना, तडी करा. जरा आणखीन तुम्हाला कळेल असं बोलू, माळ घालायची आहे ना, लवकर बघू. आत्ता तर कुठं 15 श्रावण ऐकलेत, असं नको. बघू पुढं आणखीन काही वय झालंय का? माळ घालायला वय असावं लागतं का? कळत नाही. एकदा मला श्रावणात एका 90-92 वर्षाच्या आजोबांनी माझ्याकडून 2004ला माळ घातलेली, मला आजही आठवतं. इथं अगदी दोघा तिघांनी धरून घेऊन आलते त्यांना. मी त्यांना आपलं सहज विचारलं, आजोबा आत्ता तुम्हाला माळ घालावी कशी काय वाटली? ते म्हणजे दात पडले. काय लोक उत्तर देतात? हे सगळं झाल्यानंतर लोकांना वाटतं आता चला बघू परमार्थाचं काय असतंय ते. लोक तर इतकी आम्हाला अशी भेटतात, महाराज का नाही एकदा रिटायर झालो का नाही आम्ही तुमच्याच मागं कशा करता? परमार्थ रिटायर झाल्यानंतरच करावा अशातला भाग नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात परमार्थ करण्याची वृत्ती तुझ्या मनामध्ये ज्या क्षणामध्ये निर्माण झाली, थांबू नको, करावी तातडी परमार्थाची. माळ घालावी वाटली ना, ताबडतोब घाल, थांबू नको. सद्गुरूंचा उपदेश घ्यावा वाटला ना, ताबडतोब घे, थांबू नको. करावी तातडी परमार्थाची हे प्रमाण इथं लावा. मग आता हे कुठं लावायचं? तुका म्हणे येथे न चले तातडी. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थात येण्याकरता तातडी करा, पण एकदा परमार्थात आले की टप्प्याटप्प्याने चला. माळ घालायची घाई करा, पण माळ घातली की लगेच प्रवचनकार झालो पाहिजे असं नका करू. जरा थांबा, श्रवण करा, पाठांतर करा, काहीतरी 4 शब्द आपण अभ्यास करा, मग टप्प्याटप्प्याने सद्गुरूंची कृपा होईल आणि मग एक दिवस तुम्ही सुद्धा एक कीर्तनकार प्रवचनकार म्हणून समाजाच्या समोर जाल. पण टप्प्याटप्प्याने जा. पंढरपुरामध्ये काही फड परंपरा आहेत, त्याच्यामध्ये ते धोंडोपंत दादांचा फड म्हणून फार मोठा फड आहे. चंद्रभागा घाट आपण प्रदक्षिणा करताना चंद्रभागा घाटावरनं वर निघालो की उजव्या बाजूला धोंडोपंत दादांचा भला मोठाच्या मोठा फड आहे. फार मोठी इमारत आहे. आजही त्यांच्याकडे कीर्तनाला एकादशीच्या दिवशी कमीत कमी 200 ते 300 टाळकरी असतात. सहजासहजी महिनावारीच्या एकादशीला सहजासहजी 200-300 टाळकरी. त्यांच्या फडाचा नियम सांगताना असं सांगतात की म्हणजे ते माळ घालताना सुद्धा ते तयारी करून घ्यायची. मला आजही आठवत आहे, जुन्या फडकरी मंडळींकडे पाहिल्यानंतर वैकुंठवासी प्रातस्मरणीय तात्यासाहेब महाराज वास्कर आबा, मी आबांच्या जवळ एकदा लहानपणी बसलो होतो, ते मी बघायचो. तर ते एखादा माणूस जर माळ घालायला आला का नाही त्याला विचारायचे पहिल्यांदा हरिपाठ पाठ आहे का? नाही, जा हरिपाठ पाठ करून ये. त्या हरिपाठ पाठ करून यायचा. 8-15 दिवसांनी यायचा. झाला महाराज हरिपाठ पाठ झाला. असं काकड्याचे अभंग पाठ आहेत का? नाही, जा काकड्याचे अभंग पाठ करून ये. हे जायचा, काकड्याचे अभंग पाठ करून यायचा. आल्यानंतर तो म्हणायचा झाले काकड्याचे अभंग पाठ झाले. मग त्याला विचारायचे नाटाचे अभंग पाठ आहेत का?
नाही जा नाटाचे अभंग पाठ करून ये. माळ घालण्याकरता इतकं सगळं. आता माळ घालणाऱ्याचाच हरिपाठ पाठ नसतो, पुढलं काय सांगायचं आता गरज. पण पूर्वीचा काळ बघा, सगळं हे पाठांतर करून घ्यायचं अगोदर, ही सगळी नियमावली उतरून घ्यायची अगोदर. आजही त्या दंडोपंत दादांच्या फडाचे नियम सांगताना असं सांगतात, 1000 अभंग पाठ असल्याशिवाय कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायचं नाही. टाळ घ्यायचा अधिकार पाहिजे ना, 1000 अभंग पाठ पाहिजे. 2000 अभंग पाठ असल्याशिवाय चाल म्हणायची नाही. 3000 अभंग पाठ असल्याशिवाय शेलेकरी म्हणून मुख्य असतो ना गायक, माईक जवळ उभारलेला, त्याला शेलेकरी म्हणतात. ते 3000 अभंग पाठ असल्याशिवाय उभा राहायचं नाही. आणि 4000 अभंग पाठ असल्याशिवाय कीर्तनकार म्हणून कीर्तनाला उभा राहायचंय. उगा ऐका, फार मनावर घेऊ नका, फार मनावर घ्यायचं नाही असं सगळं हे. आज जर आम्ही एखाद्याला म्हटलो, आता अलीकडे साधी गोष्ट आहे, कमीत कमी कीर्तनाला उभा राहताना तरी धोतर घालून उभा राहा, हे म्हणायचं सुद्धा फार कठीण झालंय आता. कमीत कमी कीर्तनाला उभा राहताना तरी अंगावर धोतर असावं. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या आप्पा बसलेले आहेत, विणा घ्यायचा असेल तर डोक्याला फेटा पाहिजेच, कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायचा असेल तर टोपी पाहिजे. ते एकाने परवा माझ्या कीर्तनामध्ये ती तसली हॅट घातली होती, ते असते ना उन्हाळ्यात वगैरे घालतात ती तसली. ही ते मी म्हटलं हो टोपी घाला की. ते म्हटलं मग हे काय आहे, आता काय बोलायचं. मी म्हटलं हो टोपीच आहे. नाही म्हणावं तर टाळ देऊन जातोय. एखाद्याला जर म्हटलं काय तुम्ही टाळ वाजवता का, काय घे, लगेच टाळ काढतो, महाराज हा टाळ तुम्ही वाजवा, निघाले. काही घेणं देणं नाही आपल्याला. अवघड आहे आता बोलायचं टाळ करायला, बाकीच्याला अवघड आहे. फेटा पाहिजे डोक्याला, विना घ्यायचा आहे डोक्याला फेटा पाहिजे, टाळ घ्यायचा आहे डोक्याला टोपी पाहिजे. मी मागेही आपल्याला बोललो, काही काही ठिकाणी संप्रदाय किती जपला जातो पहा. मुंबईकडे मी त्या पनवेलला कीर्तनाला गेलो होतो, तर तिथं कमीत कमी 30-40 हजार लोक दादासाहेब ऐकायला, 30-40 हजार लोक मंडपामध्ये बसलेले. जेवढी पुरुष मंडळी आहेत ना, त्या प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी होती. मात्र बेगर टोपीचं एकही नाही, प्रत्येकाच्या डोक्यावर, ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी. टाळकरी जेवढे असतील तर प्रत्येकाला धोतर असेल अंगावर तरच. हे कुठलं सांगतोय, मुंबईकडलं. आपण ज्याच्याकडे बघताना की सगळी तिथं सगळं काय ऐश्वर्य आहे वगैरे वगैरे सगळं म्हणतो, अशा ठिकाणचं मी सांगायला लागलो आपल्याला. कीर्तनाला बसलेला असेल तर प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी आहे, टाळकरी असेल तर प्रत्येकाच्या अंगावर धोतर आहे, अगदी व्यवस्थित पद्धतीने. संप्रदायाची वैभव ही वैभव म्हणूनच सांभाळली पाहिजे. टाळ आपण आपल्याकडे फळावरचे नियम आहेत, टाळ असा कुठेही टाकता येत नाही. अलीकडे काही काही ठिकाणी ते एक हे बांधलं जातं, काहीतरी ते काय बांधतात काय की ते काठी बांधतात, बरी मोठीच्या मोठी, आणि त्याच्यावर टाळ टाकतात अशा अडकून. कशा करता. टाळ हा कीर्तन झाल्यानंतर व्यवस्थित बांधलाच पाहिजे. तो व्यवस्थित पद्धतीने त्या वस्त्रामध्ये आतमध्ये ठिक्यामध्ये ठेवलाच पाहिजे. खाली न ठेवून जमत नाही, त्याच्याकरता गादीच पाहिजे. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी आपली परंपरा आहे. विना असा कुठेही ठेवून जमत नाही. विना ठेवण्याकरता खाली गादी पाहिजे, वस्त्र पाहिजे. पकवाज वाजवताना पकवाजावर आपल्याला गवसणी पाहिजे, त्याच्याशिवाय जमत नाही. हे सगळे नियम सांभाळावे लागतात. गवसणी नाही, घ्या भागून म्हणतात आम्हाला. कशाला काय काही सांगता येत नाही. भजनाला सुद्धा विना पाहिजे, विना असल्याशिवाय भजन नाहीच. बऱ्याचदा बिगर विण्याचं भजन असतं, ते भजन होतच नाही. रागदारी होईल तुमची, काय संगीत होईल तुमचं, काय असेल ते होईल, पण भजन म्हणता येत नाही त्याला. भजनामध्ये मुख्य जो असतो तो विनेकरी असतो. विना पाहिजे, विनेकराला वेगळ्या पद्धतीचं आसन पाहिजे. हे सगळे नियम आमच्याकडे सांगितले जातात आणि ते सांभाळावेच लागतात. त्या नियमाने आपण बांधील असतो. भक्ती, प्रेम, मुक्ती हे सगळी जी काही आपल्याला सांगितली जाते परमार्थामध्ये आला. तुकाराम महाराज सांगतात, परमार्थात येण्याकरिता तातडी करा, पण एकदा परमार्थामध्ये आल्यानंतर मात्र तुका म्हणे येथे न चले तातडी. इथं तातडी करू नका, इथं गडबड करू नका, टप्प्याटप्प्याने होऊ द्या, होईल, व्यवस्थित होईल. आम्हाला एक पंढरपूरची वारी केली म्हणजे लगेच आम्हाला काहीतरी झालं असं होत नाही. पिढ्यानपिढ्या वारी करणारी मंडळी आपल्याला दिसून येतील. येथे न चाले. दोन प्रमाणं जर वेगवेगळ्या एकमेकाच्या विरुद्ध रीती असतील तर त्याची संगती लावता आली पाहिजे. माझा मुद्दा हा आहे. मुक्ती भक्तीने मिळते का मुक्ती ज्ञानाने मिळते, हा जो आपला प्रश्न आहे. श्रुती माता सांगते की ज्ञानदेव तू कैवल्यम. ज्ञानोबाऱ्यांचा हरिपाठ सांगतो, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. काय नेमकं याची संगती लावावी याचा विचार मांडताना असं सांगितलं जातं. मान्य आहे, श्रुती माता सांगते ते योग्यच आहे.
आणि ज्ञानोबाराय सांगतात ते तर अत्यंत योग्यच आहे, नाही असं नाही, फक्त त्याच्यामध्ये अगदी समन्वय लावावा लागणार आहे आपल्याला. मुक्ती करता ज्ञानाचीच गरज आहे, नाही असं नाही, पण ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर अंतःकरण शुद्धीची गरज आहे, आणि अंतःकरण शुद्धी करायची असेल तर भक्तीच अंतःकरणाला शुद्ध करू शकते, अन्य दुसरं कोणतंही अंतःकरणाला शुद्ध करू शकत नाही. आणि म्हणून एके ठिकाणी आपल्याला श्लोक असा सांगितला जातो, यथा ज्ञानम विना मुक्ती नास्ति उपाय शतैरपीही तथा भक्तिम विना ज्ञानम नास्ति उपाय शतैरपीही. ज्या पद्धतीने ज्ञानाशिवाय मुक्ती नाही तसं भक्तीशिवाय ज्ञान नाही. त्यामुळे ज्ञानाशिवाय मुक्ती करता ज्ञान आणि ज्ञानाकरता भक्तीच पाहिजे. म्हणून भक्तीचं वैभव असं सांगितलं जातं. मुक्तीला प्राप्त करून देणारी ही भक्तीच आहे, आणि त्याच्याही पुढे बोलायचं झालं तर मुक्तीच्या नंतरही शिल्लक राहणारी भक्तीच आहे. जरा गोपिकांकडे बघा, गोपाळांकडे पहा. गोकुळीच्या लोकांस झाले ब्रह्मज्ञान, तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. दैन्य दारिद्र्य असं त्रास आला, ब्रह्मज्ञान झालंय. ब्रह्मज्ञान झालेलं असतानाही रोज घरातून उठलं की गोपिका यशोदेच्या अंगणात जातात आणि कृष्णाला पाहतात. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर कृष्णाला पाहणं याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलं जातं. ज्ञानाच्या पुढे भक्त भक्तीचा विचार करता येतो. रोज उठलं की कृष्णाला पाहायचं, ते कृष्णाचं रूप पाहायचं. अलौकिक अशा पद्धतीचं जीवन जगणाऱ्या या गोपिका, तुम्हाला एक सांगू का, जीवनमुक्त महापुरुषाला कोणतंही बंधन नसतं. ज्ञानोबारायांनी एक ओवी दिली, चौथीयाची ठाई काहीच करणे नाही. त्यांना अमुक केलं पाहिजे असं कुठलं बंधन नसतं, त्यांनी असंच वागलं पाहिजे असं कोणतं बंधन नसतं. मी आणखीन पुढे एक वाक्य बोलतो, नीतिशास्त्राची बंधनं किंवा नीतिशास्त्राचे नियम हे संतांना लागू पडत नाही, हे भक्ताला लागू पडत नाही, हे भक्तिमान पुरुषाला लागू पडत नाहीत. नीतिशास्त्राचे नियम आम्हाला लागू पडतील. म्हणून मी अनेकदा एक वाक्य सांगत असतो, संतांनी नीतीने वागावं हे म्हणणं चुकीचं आहे, भक्तांनी नीतीने वागावं म्हणणं चुकीचं आहे. संतांच्या बाबतीत नीतीने वागावं हे म्हणणं चुकीचं आहे. का? कारण संत जे वागतात त्यालाच नीती म्हणतात. तू कुठं लावायला लागला नीतीची बंधनं? नीतिशास्त्राची पुस्तकं वाचून नीती कळत नसते, संतांची चरित्र वाचून नीती कळत असते. गोपिकांकडे बघा, गोपाळाकडे बघा. क्रिया कृष्ण परमात्म्याची चोरीची दिसत असली तरी त्याच्या पाठीमागटला आध्यात्मिक अर्थ काय आपण पाहून आलो. राधेचं प्रेम जरी बहिरंगातून आम्हाला चुकीचं वाटत असेल तरी पण राधेच्या अंतःकरणातल्या प्रेमामध्ये कोणत्याही पद्धतीची कामना नाही, विशुद्ध अशा पद्धतीचं प्रेम आपल्याला सांगितलं जातं. मी बोलणार आहे पुढे आणखी त्या संबंधाने. शुकाचार्यांनी भागवतामध्ये तर असं वर्णन केलं जातं की बहुतेक माझ्या थोड्या अल्प अभ्यासाने भागवतामध्ये कुठेही राधेचा उल्लेख नाही आहे. राधेचा उल्लेख नाही, कुठेही राधेचा उल्लेख नाही. याचं कारण सांगू, म्हणजे याचा अर्थ राधा तिथं महाभारताचा विचार करताना आपल्याला राधा अनेकदा शब्द येतो, पण भागवतामध्ये शुकाचार्य बोलायला लागल्यानंतर राधा शब्द उच्चार करत नाहीत. याचं कारण असं सांगितलंय, राधा म्हणण्याकरता शुकाचार्य राम म्हणायला लागले की त्यांना समाधी लागायची, मग पुढलं भागवतच व्हायचं नाही. इतकं राधेचं प्रेम, ही त्या अधिकाराची राधा. राधा असं म्हणायला लागलं की शुकाचार्यांना समाधी लागायची, पुढं भागवत सांगणंच व्हायचं नाही, म्हणून त्यांनी राधेचा उल्लेखच केला नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपिका असा उल्लेख करत गेले, तेव्हा कुठं भागवत तडीस गेलं, संपूर्णत्वाकडे गेलं. हे राधा या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध प्रेम, शुद्ध आणि शुद्ध प्रेम, परमप्रेम, अलौकिक जीवन जगणारी राधा. आता राधेच्या अंतःकरणामध्ये भगवंतांनी ठाव घेतले असल्यामुळे राधेला कोणतंही प्रापंचिक बंधन आता राहिलं नाहीये, कोणत्याही पद्धतीची लौकिकेची तमा आता राहिली नाही. कोण काय म्हणेल याचा विचार आता राधेच्या मनात राहिलेला नाही. या संबंधाने समाजशास्त्राने 4 पद्धतीची माणसं सांगितली जातात. ऐका, एक वर्ग समाजामध्ये असा सांगितला जातो की तो केवळ लौकिक जीवन जगणार आहे. एक समाजामध्ये दुसरा वर्ग असा सांगितला जातो की तो पारमार्थिक जीवन जगतोय पण इच्छा मात्र सगळी लौकिकाची असते. 2 तिसरा वर्ग आपल्याला असा सांगितला जातो की जे पारमार्थिक जीवन जगतात पण लौकिक जीवनाच्या तुलनेने जगतात. आणि 4था वर्ग असा सांगितला जातो की ज्यांच्या जीवनामध्ये लौकिक जीवन शिल्लक राहिलंच नाही, आहे ते सगळं अलौकिक आहे, याला 4था वर्ग म्हटलं जातं. यालाच आपल्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर एक पामराचा वर्ग आहे, दुसरा विषयीचा वर्ग आहे, तिसरा मुमुक्षूचा वर्ग आहे आणि 4था मुक्त किंवा ज्ञानी किंवा भक्ताचा वर्ग आहे. असं करा, याचे मी खुलासे करणार आहे. मला फक्त राधा शब्दातलं तत्व आपल्यासमोर मांडायचं आहे. पहिला वर्ग जो आहे तो केवळ लौकिक जीवन जगणार आहे, काही त्याला घेणं देणं राहील, फक्त केवळ आणि केवळ लौकिक,
संसारामध्ये गुंतलेला. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगतो, जनतरी देखे गुंतले संसारी स्मरण तो त्यांचे त्यासी नाही. जनतरी देखे गुंतले संसारी, त्याला आपल्या आणि आपल्या संसाराशिवाय माझ्या आणि मी म्हणण्याशिवाय काही शिल्लक राहिलेलं नसतं. तो गुंतून गेलेला असतो. त्याच्या पुढे बोलू, तो काय करतोय हे त्यालाच कळत नसतं, इतकं संसारात गुंतलेला असतो. गुंतून गेलेला, बुडून गेलेला. बऱ्याचदा लोक ही भेटतात. मी आपल्याला अनेकदा सांगितलं, बऱ्याचदा ही लोक भेटतात. त्यातल्या त्यात ही जी अशी गुंतागुंतीतली लोक आहेत ना, बाजाराच्या दिवशी शेवटच्या इष्टीला तर फारच भेटतात. बाजाराच्या दिवशी शेवटच्या इष्टीला जी भेटतात ना, ती अशीच भेटत राहतात. त्यांना काही घेणं देणं, स्मरण तो त्यांचे त्याशी नाही. त्यांना त्यांचं सुद्धा स्मरण नसतं. इतकी लौकिकामध्ये गुंतलेली लोक असतात. हे एस टी प्रवासामध्ये एखादा जवळ बसावा आणि त्यांनी पाय खाजवावा आणि त्याला विचार, माझा पाय खाजवू नका. तर त्यांनी म्हणावं, मग माझा कुठे शोधून द्या. नाही का, स्वतःला पायसुद्धा कळत नाही. स्मरण तो त्यांचे त्यासी नाही. लौकिक जीवन जगणारा एक वर्ग. दुसरा वर्ग मी आपल्याला सांगतो. याच्याबद्दल बोलताना आणखीन एक महाराजांचं प्रमाण पण आहे. पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलं त्याची उन्मत्त करी सदा. याला लौकिक जीवन जगणारा माणूस म्हटलं जातं. भलं त्याची उन्मत्त करी सदा. उन्मत्त पद्धतीने वागणं आहे. कोणत्याही पद्धतीची नीती त्याला माहीत नाही. काय समाजामध्ये वावरावं माहीत नाही. कसं बोलावं कळत नाही. समाज, धर्म, देश, कुटुंब याच्याबद्दलची प्रेम म्हणून कुठलीही गोष्ट याच्या अंतःकरणात नाही. नको त्या पद्धतीची वल्गना करण्यामध्ये हा पुरुषार्थ स्वतःला मानायला लागला. याला लौकिक जीवन जगणारा मनुष्य असं म्हटलं जातं. एक. दुसरा वर्ग सांगतो, पारमार्थिक जीवन जगतात परंतु लौकिकाच्या अपेक्षेने जगतात. काही माणसं परमार्थ करतात, नाही असं नाही, पण त्या परमार्थामध्ये मात्र लौकिकाची अपेक्षा असते. स्वतःची प्रसिद्धी झाली पाहिजे, लोकांनी मला मानलं पाहिजे, लोकांनी माझा उदो केला पाहिजे, लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे, लोकांनी मला आणि मलाच पाहिलं पाहिजे, माझ्याकडंच लोकांनी सांगितलं पाहिजे की बस यांच्यासारखा कोणी नाही. ही अशी जी काही कौतुकाची भाषेच्या अपेक्षेने केलेला जो परमार्थ आहे तो खऱ्या अर्थाचा परमार्थ नसतोच. उलट याला ढोंग करणारा परमार्थ असं म्हटलं जातं. याच्याकरता आपण अनेकदा बोलत राहतो. परमार्थ करणारी मंडळी काही म्हणून परमार्थाच्या बाबतीत बोलताना असं सांगितलं जातं, आता चिंतन करायची वेळ आली. परमार्थ संख्येने वाढला का गुणाने वाढला, ही चिंतन करायची वेळ आली. आता संख्यात्मक वाढ का गुणात्मक वाढ याचा विचार आपल्याला कुठंतरी आता करावा लागेल. वाढला या शब्दाचा अर्थ काय करायचा, संख्यात्मक पद्धतीने वाढ झाली का गुणात्मक पद्धतीने वाढ झाली, हे कुठंतरी आता तपासण्याची वेळ समस्त संप्रदायावर आलेली आपल्याला दिसून येते. हा पारमार्थिक करणारा दिसायला दिसतो पारमार्थिक, नाही असं नाही, पण तो पारमार्थिक असेलच असं सांगता येत नाही. दिसताना भले जरी पारमार्थिक दिसत असला तरी तो पारमार्थिक आहे अशातला सांगता येत नाही. आपण रामायणामध्ये सांगतो, आहे खरं बघायला गेलं रावण, पण दिसायला लागला साधू. असं वागणारी जी मंडळी आहेत ना, ती या दुसऱ्या प्रकारातली आहेत. आहे रावण पण दिसायला लागला साधू. किंवा आपल्याकडे एक श्लोक नेहमी सांगितला जातो, काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो हो, वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिका. हा कावळा आणि कोकिळा दोन्ही दिसायला सारखे दिसतात, म्हणजे काही असायला सारखे आहेत का. साधू आणि राक्षस बघायला गेलं तर रावणाच्या दृष्टीने विचार केला तर तो साधू दिसायला लागला, पण तो काही साधू आहे का. अंतरंग ओळखल्यानंतर लक्षात येईल. वसंत ऋतू समये जसं आपण कावळ्याच्या आणि कोकिळेच्या बाबतीत सांगतो, तसं खरं बघायला गेलं तर साधू साधूच आहे, रावण रावणच आहे, पण दिसताना मात्र दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आपल्याकडे असा सांगितला जातो, परमार्थ करणाऱ्या मंडळीमध्ये आणखीन एक प्रकार आपल्याला असा दिसून येतो की हा परमार्थ करतोय पण लौकिक जीवनाच्या तुलनेने परमार्थ करतोय. लौकिक जीवनाच्या वर हे अलौकिक जीवन आहे आणि मला ते प्राप्त झालं पाहिजे या अपेक्षेने परमार्थ करतोय, पण समूळ अशा पद्धतीची अविद्या मात्र यांची नष्ट झालेली नसते. कुठंतरी त्या अविद्येचा कण आतमध्ये असतो. याला मुमुक्षु असं म्हटलं जातं. किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आटविले पाय. या वर्गातली जी माणसं आहेत ती ही तिसऱ्या वर्गातली आहेत. संसाराच्या तापाने तप्त झाल्यानंतर मग वाटायला लागतं चला कुठं आहे, मग भगवंताची भजन, मग सेवा, मग नामस्मरण. का, या सगळ्यापासून मला मुक्ती मिळावी याच्याकरता ही तीव्रता आहे. मान्य आहे, लौकिक जीवनाला निम्न योजलं आहे आणि पारमार्थिक जीवनाला उच्च अशा पद्धतीची योजना झाली आहे, पण या प्रकारे समूळ अशी पद्धतीची अविद्या नष्ट झालेली आपल्याला दिसून येत नाही. हा तिसरा प्रकार आहे. आणि चौथा प्रकार सांगताना मात्र सांगितलंय अलौकिक जीवन. लौकिक जीवन राहिलं नाही. अलौकिक जीवनामध्ये बस कोणत्याही पद्धतीचं बंधन, कोणत्याही पद्धतीची कर्तव्यता शिल्लक राहिली नाही. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम.
पंचदशिकार सांगतात. धन्योहम धन्योहम कर्तव्यम, काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही आता. राधा या प्रकारातली आहे. राधेनं आता मी हे अमुक केलं पाहिजे असं राधेला वाटत नाही. आता मला कोण काय बोलेल म्हणून लोकांपासूनची काही लाज हा शब्द आता तिला राहिला नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगतो, परमार्थ उच्च प्रतीचा करणाऱ्या माणसाचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी असं वर्णन केलं आहे, लाजभय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. लाज राहिली नाही, भय राहिलं नाही, शंका राहिली नाही आणि मान अपमानाचा विषय राहिला नाही. गुरुरे दादा असं सांगत असतात, ज्याला परमार्थामध्ये यायचं आहे किंवा टिकायचं आहे त्यानं या 4 गोष्टी पहिल्या बाजूला सोडल्या पाहिजे. लाज पहिल्यांदा सोडली पाहिजे, भय सोडलं पाहिजे, शंका मनात आणता कामा नये आणि मान अपमानाची अपेक्षा ठेवता कामा नये. असं झालं तर पारमार्थिक जीवन जगता येतं. लाज काढता आली पाहिजे, बाहेर आपल्याला लाज सोडून येता आलं पाहिजे. लज्जा 2 पद्धतीची सांगितली, एक सांसारिक आणि दुसरी पारमार्थिक. आपल्याला सांगू, सांसारिक लज्जा कधी निर्माण होते आणि पारमार्थिक लज्जा कधी निर्माण होते. लाजावं ते सांसारिक लाज म्हणजे नेमकं काय असते, देहाकरिता जे लाज नाही, देहाकरिता जे लाज नाही त्याला सांसारिक लाज म्हटलं जातं आणि देहामुळे जे लाज नाही त्याला पारमार्थिक लाज असं म्हटलं जातं. जरा सूक्ष्मता ऐका, देहाकरिता जे लाज नाही त्याला सांसारिक लाज म्हटलं जातं. द्रौपदी शेवटी लाजली, काय करावं कळेना, वस्त्रहरण व्हायला लागलं आणि म्हणून स्वतःचं वस्त्र स्वतः पांघरण्याकरता आपलं आपण रक्षण करण्याचा ती प्रयत्न करत होती, कारण ती सध्या आणखीनही देहस्थितीवर होती. मी माझ्या शरीराचं रक्षण करू शकते हा देहभाव तिच्यामध्ये जागृत होता आणखीन. आणि भगवान म्हणतात, जोपर्यंत हा देहभाव तुमच्याकडे जागृत आहे तोपर्यंत मी येत नाही. देहभाव संपल्यानंतर जो येतो तो ब्रह्मभाव आहे आणि ब्रह्मभावामध्ये ज्याचं प्रकटीकरण आहे ते मी आहे. जोपर्यंत तुला वाटतंय का नाही मी देह म्हणून जर तू तुझं स्वतःचं लज्जा रक्षण करण्याकरता प्रयत्न करत असशील तर मग मी तोपर्यंत येत नाही, कारण तुझ्याकडे सामर्थ्य आहे असं तुझी भावना आहे ना, मग कर तुझ्या पद्धतीने लज्जा रक्षण. पण शेवट असं झालं, मी देह आहे ही देहस्थिती ही तिने सोडून टाकली आणि जे होईल ते होईल अशा पद्धतीने म्हणून कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावी याला असं म्हणून हाक मारली. मग भगवान परमात्मा येतात आणि मग वस्त्र पुरवतात वगैरे वगैरे, सगळी महाभारतातली कथा आहे. देहाकरिता लाजणं सांसारिक आणि देहामुळे लाजणं. तत्वज्ञानाने तर असा विचार केला आहे, खरं तर मी देह म्हणणं हीच सगळ्यात मोठी लाज आहे. नसताना सुद्धा मी देह म्हणणं ही सगळ्यात मोठी लाज आम्हाला सांगितली जाते. पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर शास्त्र आम्हाला सांगतं लाजू नये इथं. आता राधेला कोणत्याही पद्धतीची लज्जा राहिली नाही, राधेला आता कोणत्याही पद्धतीचं भय राहिलं नाही, राधेला आता कोणत्याही पद्धतीचा मान अपमान राहिला नाही आणि राधेच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीची आता शंका राहिली नाही. आणि म्हणून राधेच्या मुखामध्ये एक श्लोक दिलाय भागवताने, फार गोड दिलाय. राधा असं बोलते आहे, माधवो यदि विहंतु हन्यताम, माधवो यदि विहंती हन्यताम, बांधवो यदि जहातु ह्रियताम, साधो यदि हसंती हस्यताम, माधव स्वयं उरीकृतो मया. राधेच्या मुखातला श्लोक आहे हा. काही आता लज्जा राहिली नाही. कोणी ती असं बोलायला लागली, मला कुणी मारलं खुशाल मारू दे, माझ्या या वागण्याकडे बघून कुणी मारलं मला खुशाल मारू दे. माझ्या या वागण्याकडे बघून माझ्या बांधवांनी माझा त्याग केला. राधा म्हणते खुशाल करो, त्याग करणार आहेत ना, मला घरातून हाकलून दिलं ना, खुशाल हाकलून देऊ, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. राधेच्या मुखात शब्द बोलला जातो. राधा पर्यायाने सगळ्या गोपिका घ्या. भगवंताच्या प्रेमामध्ये, निरतिशय प्रेमामध्ये उच्च प्रतीला पोचलेल्या या सगळ्या गोपिका असं बोलतायत, आता आम्हाला कुणी मारलं तरी आम्हाला त्याचं काही वाटत नाही, आमचा कुणी त्याग केला तरी आम्हाला कुणी काही वाटत नाही. जरा पुढे बोलू आणखीन. साधो यदि हसंती हस्यताम, आमच्या या वागण्याकडे बघून जर कोणी हसायला लागलं तर खुशाल हसो. राधा म्हणते खुशाल हसो. माझ्या वागण्याकडे बघून काय बघा काय करायला लागली राधा म्हणून जर एखादी श्रेष्ठ माणसं, समाजातली कळती माणसं, जाणती माणसं जर हसायला लागली, राधा म्हणते खुशाल हसा. कुणी मारलं तरी खुशाल मारा, कुणी त्यागलं तरी खुशाल त्यागा, कुणी हसलं तरी खुशाल हसा, पण मी माझ्या अंतःकरणामध्ये धरलेल्या माधवाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही सोडणार नाही. तुम्ही मारायला लागला म्हणून मी त्याला सोडेल असं कदापि वाटून घेऊ नका. तुम्ही माझा त्याग केला म्हणून मी त्याला सोडेल असंही कदापि वाटून घेऊ नका. लोक हसतात म्हणून मी त्याच्यापासून माझ्याला बाजूला करून मी स्वतःला लाजणं हे माझ्याकडून कधी होणार नाही.
लोक हसतात म्हणून लाजणं असा काय आहे, लोक लाजतात का? कारण बाकीचे लोक हसतात म्हणून लाजतात. एखाद्याला विचारलं लाजतात का, लाजायचं कशा करता, हसतात म्हणून लाजतात. लाजणं हे त्याच्यापासूनच निर्माण झालं. लोक बघा तुम्ही, जर एखाद्याला मी बोलून गेलो कीर्तनाचं, अहो काय धोतर घातलं पाहिजे हो हे ते, मग एखादा माणूस कधीतरी प्रयत्न करून धोतर घालतो आणि धोतर घातल्याबरोबर मग कुणीतरी हसलं की म्हणतो हे नकोच. लाज वाटते धोतर घालण्याची, लोकांना लाज वाटते. गंध लावण्याची लोकांना लाज वाटते. खरं तर बघा तुम्ही, एक पुढे येणार आहे गोपिकाचा एक विषय. गोपिका भगवंताच्या प्रेमामध्ये इथं उच्च अवस्थेला पोहोचल्या. कुणीतरी गोपिकांना विचारलं, तुम्ही कुंकू लावून येता, शृंगार करून येता, छान वाटतंय, कुंकू गंध लावून येता तुम्ही कपाळाला, बरं वाटतं. त्या गोपिकेने काय उत्तर द्यावं? तिनं सांगितलं, मी कपाळाला गंध लावते, कुंकू लावते, माझं सौभाग्याचं लेणं आहे म्हणून लावते, अशातला भाग नाही. माझ्या सौभाग्याचं लेणं आहे म्हणून लावते, अशातला भाग नाही. गंध नसलेलं कपाळ कृष्णाला आवडत नाही म्हणून मी गंध लावून येते. जर मी गंध नाही लावला तर कृष्णाला आवडत नाही. मी जर आवडायची असेल तर कृष्णाला जे आवडतं ते मी केलं पाहिजे. माझ्या कपाळाला गंध नसेल तर भगवंताला आवडत नाही. हिंदू संस्कृती आमची अशी सांगितली जाते, कपाळाला गंध पाहिजे. अहो अशी अनेक कपाळ आहेत. साधी गोष्ट आहे हो. कोणताही गंध लावा, नाही असं नाही. मी असं म्हणत नाही की तुम्हाला गोपीचंदनच असा लावला पाहिजे, मध्ये बुक्काच लावला पाहिजे, असं मी अजिबात म्हणा. कोणताही तुम्ही काय बुक्का लावा, कुंकू लावा, काय ते गुलाल असतो आपल्याकडे काही याच्यामध्ये, गुलाल काय असेल ते लावा, नाही असं नाही, पण लावा. कपाळाला गंध असावा. बरं मी म्हणतो फार मोठा नको, छोटा का होईना पण लावा. बरं असं करा. कुरू ते आम्ही गंध लावणारे आमची जी वारकरी मंडळी असतात, नवीन पोरं बघा तुम्ही, ते असे इतके कोरत राहतात ना, फार कुरू लावतात. ठीक आहे, हरकत नाही, पण लावा, गंध लावा. मला आज आनंद वाटतोय आपल्याला सांगायला, अभिमान वाटतोय. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही फिरा आणि कोणत्याही महाराजाला बघा, पण गुरुवर्य दादांच्या कपाळा एवढा बुक्का कोणत्याही महाराजाला दिसणार नाही, कोणत्याही महाराजाला दिसणार नाही. आणि तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहेत. दादाजी कपाळाला बुक्का लावतात ना, बघा तुम्ही ते भरीव कपाळ कसं दिसून येतं. एकतर मुळातच त्यांची शरीरयष्टी उंच आहे, कपाळही त्यांचं असं उंच आहे, त्यांचे कानसुद्धा असे लांब आहेत, पोटही त्यांचं मोठं आहे. मी त्यांना नेहमी सांगत असतो, ते उंच आहेत, फार त्यांचे उंच आहेत. त्याचं कारण आहे, त्यांची वृत्ती कधी निम्न झालीच नाही, उंच अशा पद्धतीने आहे म्हणून देवाने त्यांना उंची दिली तेवढी. पोटही त्यांचं असं भरपूर मोठं आहे. मी त्यांना सांगत असतो नेहमी, अनेकांचे अपराध पोटात साठवण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे म्हणून देवाने तुम्हाला एवढं मोठं पोट दिलंय. म्हटलं अनेकांचे अपराध काही कमी आहेत का? खूप लहानपणा बघा तुम्ही, माझ्यापेक्षा आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. कपाळाला गंध तुम्ही याला माहीत आहे, पप्पूला माहीत आहे, घरामध्ये आम्ही बसतो ना पूजेत, ते पूजा करताना फक्त मी त्यांच्याकडे दादासाहेब आवर्जून बघत असतो. मग इतर वेळेस ते समजा आपल्याकडे बोलणार नाहीत, हसणार नाहीत, काही नाही, एखाद्या दिवस रागवतील सगळं, पण गंध लावताना त्यातल्या त्यात बुक्का लावताना ती इतके प्रसन्न आणि हसत असतात. मग मला त्याच्यातून लक्षात आलं की या गंध लावण्यावर त्यांचं किती प्रेम आहे, त्या गंधावर किती प्रेम आहे. कपाळ असं भरून आलेलं दिसून येतं, भला मोठ्याच्या मोठा, कधी नाही त्याच्याबद्दल कधी विचार नाही. मुद्रा लावलेल्या असतात अंगाला सगळीकडे. गंध लावला पाहिजे, कपाळाला गंध असला पाहिजे. गंध नसेल तर ते कपाळ चांगलं नाही. हे संस्कृतीची काही गोष्टी आहेत. शेंडी असली पाहिजे, शिकासूत्र आहे, संस्कृतीचा नियम आहे. गळ्यामध्ये जानवं असलं पाहिजे, उपनयन संस्कार झालाच पाहिजे. शेंडी इथं असलीच पाहिजे. आपण हिंदू संस्कृती उगाच काहीतरी नाही शेंडी ठेवली की लोक हसत राहतात. कशा करतात? अलीकडे मुलं उपनयन करून घ्यायला तयार नाहीत, घेतलं तरी सुट्ट्यात घेतात का? पोरं हसतात म्हणून शाळेमध्ये. उपनयन हा संस्कार आहे. गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते आणि गायत्री मंत्राची दीक्षा म्हणजे गायत्री मंत्र म्हणजे सूर्याची उपासना. सूर्याची उपासना म्हणजे आपल्या चेहऱ्यावर तेज येण्याकरता केलेली जी उपासना आहे त्याला सूर्योपासना म्हटलं जातं. संध्यावंदन सांगितलं जातं. त्याच्यामध्ये संध्यावंदन म्हणजे आहे तरी काय? गायत्री मंत्राचा जप आहे, त्याच्यामध्ये गायत्री मंत्राची उपासना आहे, सूर्याची उपासना आहे, जेणेकरून आपल्याकडे जीवनामध्ये तेज यावं, हा त्याच्या पाठीमागची भावना आहे. ह्या सगळ्या संस्कृती आम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या याच्यामध्ये त्या गोपिका चालत असताना राधा म्हणते, मला कुणी हसत असेल खुशाल असू दे, कुणी माझ्याकडे बघून अपशब्द बोलत असेल खुशाल बोलू दे,
कोणी काहीही करो, पण माझ्या अंतःकरणामध्ये जे भगवंताच्या रूपाला जे धरलेलं आहे ना, ते मी कधीही सोडणार नाही. राधा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा या दोघांमध्ये असलेलं प्रेम वाढता आहे, प्रेम वाढता आहे, प्रेम वाढता आहे. भगवंतांनी वेगवेगळ्या लीला राधेबरोबर सुद्धा प्रेमाच्या लीला कराव्या. दुपारची वेळ होती. राधेच्या सासूंनी सांगितलं, राधे त्या कृष्णाला घेऊन यायचं नाही, आता घरी यायचं नाही म्हटले. काय काय म्हटले, उगे सारखं सारखं त्या कृष्णाला घेऊन येते म्हणले, अजिबात नाही. आणि त्याच्या पुढं त्या यशोदेच्या घरीही जायचं नाही तू. राधेला वाईट वाटायला लागलं. दुपारची वेळ होती. यशोदेनी काय केलं, हा भर दुपारी बाहेर गेला की काहीतरी संकट घेऊनच येतो. हा गप येतच नाही घरी म्हटले, काहीतरी तक्रार घेऊन येतो. हा आला म्हणजे पाठीमागं तक्रारी आलेल्याच असतात. हा कधी असा घरात आला नाही की तक्रारी नाही, अशा कधीच नाही. अहो, यशोदेचं अंगण असं गमतीचं झालंय. रोज 10-5 गवळणींनी यावं आणि यशोदेला तक्रारी सांगाव्या. तिचं नाव यशोदेचं अंगण. आता यशोदेच्या अंगणामध्ये रोजच आहे, कुणी काय. बरं काय तक्रारी, तर अशा काही गमतीच्या तक्रारी, कोणाच्या काय कोणाच्या काय कोणाच्या काय तक्रारी पकडण्याकरता गवळणी प्रयत्न करतात. राधाकृष्णाचं प्रेम चालूच आहे, गवळणींना खोड्या करणं चालूच आहे. एका गवळणीने शेवटी प्रयत्न केला आणि भगवंताला पकडलंच, चोरी करताना पकडलं. आणि पकडल्यानं सांगितलं, चल तुझ्या आईकडे चल. चल आता म्हटले, घेऊन जाते. भगवान म्हणायला लागले, अ गवळण कशाला उगी तिथपर्यंत, आपल्या आपल्यात मिठवून घेऊ की. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा तिथून आला का काय कुणास ठाऊक. आता टेबला खालून देण्याची सवय तिथूनच आली का काय कुणास ठाऊक. आपल्या आपल्यात काहीतरी होऊन, नाही नाही अजिबात जमणार नाही, चल म्हटले. फार नाही नाही म्हटलं तरी परंतु गवळण काय ऐकत नव्हती. शेवटी भगवान म्हटले, चल चल चल. झालं, हाताला धरलेलं होतं ते भगवंताला निघाली, यशोदेच्या अंगणात आली, मोठ्याने बोलायला सुरुवात केली. हे यशोदे बाहेर ये ग. मोठ्या आवाज, आता कारण पकडलाय ना, चोरच पकडलाय आता, त्यामुळे तिला जोर आलेला होता. आत्तापर्यंत गाऱ्याने सांगताना कोण नव्हतं बरोबर, त्यामुळं ती मग यशोदा काही बोलली की गप येऊन जाईल. आता पुराव्यानिशी आहे, पुरावाच आहे. आता पुरावा असल्यानंतर आपली बाजू भक्कम असली की माणसं खाली बोलत नाहीत, आवाज स्वर उंच असतो त्याचा. आपली बाजू भक्कम असली की, आता या गवळणीची बाजू भक्कम आहे. त्यानं सांगितलं, आहे इकडे बाहेर ये म्हटले. यशोदे काय ग, तुझ्या पोरावर तुझा एवढा विश्वास आहे ना, बघ म्हटले. आज चोरी करताना पकडून आणलंय म्हटले, खोड्या करताना पकडून आणलंय. मी सगळे तुला याच्या तक्रारी सांगते, काय काय चाळे करतो तुझा पोरगा. तुला वाटतं ना बाळ सगुण गुणाचं तानं म्हणते ना, बघ म्हटले हे सगुण गुणाचं तानं कसं आहे. पहाडाच वाजते, तू बाहेर ये पहिलं. फारच मोठ्याने आवाज आलाय म्हटल्यानंतर यशोदा, शेवटी यशोदेच्या लक्षात आलं यानं काहीतरी केलंय. आता यशोदा बाहेर आली. बाहेर आली म्हणे, काय ग काय झालं. काही नाही म्हटले, तुझ्या मुलाला पकडून आणलंय. यशोदेने विचारलं, कुठं आहे. हे बघ म्हटले, माझ्या हातामध्ये आहे, बघ. यशोदेने असं नीट बघितलं. यशोदा म्हणायला लागली, नीट बघ. त्या गवळणीने, नीट बघ. तिने सांगितलं, नीट म्हणजे नीट बघ कुणाला घेऊन आली आहे. त्या गवळणीने बघितलं तर तिचंच पोरगं असतं. भगवंताने काय केलं, ते बाळकृष्ण रूप सोडलं, ते कृष्ण रूप सोडलं आणि तिचाच मुलगा झाले. असे मुलगा झाले. ते गवळणीने बघितलं आणि त्याला विचारलं, अरे बाळू तू कसं काय म्हटले, तू कसं काय. तू म्हटलं मीच आहे. अरे कृष्ण होता ना. आई तुला सांगू का, देवा शपथ मी आहे. कोण खातोय शपथ, देवच. आई मी देवा शपथ सांगतो, मी तुला मीच आहे. मी किती वेळ झालं तुला सांगतोय, सोड 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 सोड. तू काही सोडे ना म्हटले, तूच घेऊन चालली, निघाली. चल तिकडं, चल तिकडं. मला काय आता, चल तर चल. निघालो म्हटले. काय झालं असेल त्या गवळणीचं. मी आमच्या कायद्याच्या भाषेत सांगत असतो, फायनल जजमेंटला केस यावी आणि साक्षीदार फुटावा. बघा तुम्ही, आता द्यायचं नेमकं साक्षीदार फुटावा, तशातला प्रकार. ती गवळण एवढ्या तावातावात आलेली आणि नेमकं या बाबांना असा खेळ करून ठेवला. तिथं तिचाच मुलगा दिसायला लागला. तिला कळेना, गोंधळ डोक्यात उठला. ती म्हणायला लागली, चांगला पकडलेला होता. बरं चांगला अगदी नेहमी दिसतो तसा दिसत होता, कुठं गेला कुणास ठाऊक म्हटले. तिने इकडं तिकडं बघायला सुरुवात केली, कुठं आहे काय आहे, कुठं सापडे ना. असं कसं काय झालं, कसं झालं म्हणून डोक्याला हात लावला. मग ही डोक्याला हात लावलेला बघितल्याबरोबर यशोदेने जे बोलायला सुरुवात केली. यशोदा म्हणायला लागली, उगीच काहीतरी आळ घेता, अमुक करता तमुक करता म्हटले, नाही ते नाटकं करायला लागतात. तुम्हाला काय वाटतं का म्हटले, हां अशा उगीच काहीतरी करता म्हटले. तुम्ही म्हणता माझं पोरगा माझ्या घरातच आहे म्हटले. थांब, त्याला हाक मारते. कृष्णा म्हटलं की हे आतून आलं. कसा अनंत रूपे अनंत वेशे देखील आतून आलं. आणि आले म्हणून, काय गाई सगून अगदी सज्जन काय बघ, ही तुझी ही गवळण म्हणते की तू तिकडे गेला होता. मी हिला ओळखत पण नाही. कोण आहात मावशी तुम्ही. बघा ही किती, तिला काय झालं असेल.
ती म्हटली, अरे कृष्ण आता होता की नाही, मी घरात सकाळपासून कुठंच गेलो नाही, सकाळपासून अभ्यास करतोय, कुठंच गेलो नाही, सकाळपासून घरातच आहे. काय झालं असेल? तिनं खाली मान घातली, गेली बाहेर गेली, हातामध्ये तो मुलाला असं वडीतच घेऊन गेली. जरा पुढे गेल्यानंतर ह्याला विचारावंच नेमकं कुठून कसं झालं म्हणून त्याच्याकडे, हे बाळू काय म्हणेपर्यंत कृष्ण दिसायला लागला तिला. ते म्हणते, अरे कृष्णा आता माझा मुलगा होता की म्हटले. भगवान म्हटले, हो. अरे माझा मुलगा होता ना, तू नव्हता की आता. भगवान म्हटले, गवळण तुला सांगू का, तुझा मुलगा मीच आणि कृष्ण मीच, मी आहे म्हणून सगळं जग आहे म्हटले. सगळं जग जे आहे ते मी आहे म्हणून, मला सोडून जग हा संकल्पना होऊ शकत नाही. सगळ्यामध्ये जो आहे तो मी आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्री. सगळ्यामध्ये आहे तो मी आहे, मी एकटा आहे सगळीकडे. जनीवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, सर्व भूतेषु यपश्येत, किंवा जे जे भेटे भूत, सगळा मी आहे म्हटले. त्या गवळीने सांगितलं, हे तत्वज्ञान सांगू नको, ती प्रवचनात सांग, हे असलं तत्वज्ञान सांगू नको, सगळा मी आहे. ही सगळी तुझी नाटकं आहेत ना म्हटले. चल आता यशोदेला जाऊन सांगते सगळी नाटकं आहेत, चल माघारी म्हटले. गवळण ते भगवान म्हणायला लागले, गवळण मी मगाशी घेऊन गेलतो तेव्हा तुझा मुलगा झालतो, आता घेऊन गेलो की तुझा नवराच होतो, कबूल आहे का बोल म्हटले. कोण असलेला होय म्हणायला लागले महाराज. गवळीने दिलं सोडून, नको बाबा याच्या नादी लागायला म्हटले. भगवंताच्या तक्रारी वाढत आहेत, खोड्या वाढल्या, राधे आणि राधेच्या प्रेमाच्या नको त्या वल्गना यशोदेच्या कानावर यायला लागल्या. यशोदेने विचार केला, आता याला गाई बाहेर पाठवलं पाहिजे, आणि म्हणून सगळ्या गायी घेऊन तू निघायचं असं सांगितलं. उद्या सकाळी निघणार, प्रातःकाळी मुले येतात ती सकळ. पहाट झाली, सगळी मुलं नंदाच्या दारात आली. नामदेव यांनी फार गोड वर्णन केलंय. प्रातःकाळी मुले येतात ती सकळ, उठ रे गोपाळा म्हणतात ती. सगळे हाका म्हणायला लागले, ए कृष्णा उठ उठ, जागा झालास का, आपलं ठरलंय ना, रात्री तू म्हटला ना उद्यापासून आता गुरं घेऊन जायची आपण, मग आता उठ म्हटले, किती वेळ झोपायचं असतंय, उठ, जागा झाला का. प्रातःकाळी सगळे गोपाळ गोळा झाले, सकाळ सकाळ लवकर. उठ रे गोपाळा म्हणतात ती. कृष्णा उठलास का, सगळ्या गोपाळांनी हाका मारल्या. गोपाळांच्या हाका कानावर आल्याबरोबर नामदेवराय वर्णन करतात, आळस देऊनी उठे देव राणा. भगवंतांनी असा आळस दिला. देतात का नाही, जसं प्रवचन ऐकून झाले की लोक बरं. आळस देऊनी उठे देव राणा, नामदेवराय वर्णन करतात, आळस देऊनी उठे देव राणा, बळीराम गोधना सोडित असे. भगवान उठले, आळस दिला, उठले, झालं आता निघायचं आहे. हो आलो आलो, पेंदे आलो, सुदाम्या आलो, वडजे आलो, दादा निघायचं आहे ना. बलराम दादांनी सगळ्या गायी सोडल्या. भगवंतांनी सगळ्या गायी बाहेर काढायला सुरुवात केली. यशोदा बघत होती, आणि यशोदा बघत असताना भगवान अशा गायी घेऊन निघालाय. गोपाळ सगळे दारात उभा राहिलेले आहेत. एक एक गायी घेऊन त्या गायीवरनं अंगावरनं हात फिरवतोय. गायी आज फार आनंदित आहेत. भगवंताचा हात त्यांच्या अंगावरनं फिरलाय. भगवंताच्या बरोबर आपल्याला चरायला जावं लागणार आहे, एवढ्या एका बातमीनेच गायी सगळ्या आनंदित झालेल्या आहेत. गायींना आनंद वाटतोय. गोसेवा काय आहे मला पुढं बोलायचं आहे, गायीची सेवा म्हणजे काय असते. पण गायी अगदी भरून आलेल्या आहे. पृथ्वी माता सुद्धा आज धन्य झाली आहे. का? कारण आता भगवान परमात्मा गोकुळ सोडून बाहेर येणार आहे, वृंदावनामध्ये येणार आहे. अनेक ठिकाणी त्याचे पाय लागणारे आहेत. आणि त्याच्याही पेक्षा मी ज्या गायीचं रूप घेऊन गेलेले होते त्या गायींच्या सहवासामध्ये देव आता राहणार आहे. मला सांगितलं होतं, शब्द दिला होता, मी तुझ्याबरोबर राहतोय म्हणून. गायीच्या रूपामध्ये सगळ्या गायी सोडल्या. भगवंतानी सोडावं. खरं सांगू का, भगवंतानी गायींच्या गळ्यातल्या दोऱ्या सोडणं म्हणजे जणू काही त्या गायींना खऱ्या अर्थाने संसार बंधनातून सोडण्यासारखं आहे, मुक्ती देण्यासारखं आहे. देवाचा हात लागल्यानंतर कसलं बंधन राहतं हो. या दोरीचं बंधन सोडा, काय त्या दोरीच्या बंधनाला घेऊन बसला. ज्याचं आत्मतत्व परमतत्वाशी एकरूप झालेलं आहे त्याला हे दोरीचं बंधन काय करणार आहे. भगवंताने हात लावल्याबरोबर त्या गायी सगळ्या सुटल्या, गायी निघाल्या. गोपाळ आनंदात आहेत, कृष्ण आनंदात आहेत, मोठ्याने हाक मारतायत, दादा चल. बलराम दादाला हाक मारतायत. सगळी अगदी झाली का, तयारी झाली का, शिदोरी बांधायची सगळी. मग शिदोरी वगैरे बांधली, डोक्यावर घेतली, निघणार. निघायला लागल्यानंतर मात्र यशोदेच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. यशोदेच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. आणि यशोदा काय बोलायला लागली हे नामदेव यांनी फार गोड वर्णन केलंय. यशोदेने भगवंताकडे बघितलं, त्या सगळ्या गोपाळांकडे बघितलं आणि सांगितलं, जवळीचं खेळा जाऊ नका दुरी, जवळीचं खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राणू माझा. यशोदा म्हणायला लागली गोपाळांना,
हे बघा मी सांगते तुम्हाला, ऐका. तुम्ही आता गावाच्या बाहेर चाललायत आणि गावाच्या बाहेर चालल्यानंतर माझी एकच तुम्हाला इच्छा आहे, माझी एकच विनंती आहे, काय, जवळीचं खेळा, जाऊ नका दुरी. तुम्ही दूर जाऊ नका फार, गावाच्या जवळच खेळा. याच्यातला भाव असा आहे, यशोदेला भगवान आपल्यापासून दूर जावा असं वाटू देत नाही. यशोदा म्हणते मला माझ्यापासून दूर व्हावा असं वाटत नाही, जवळीचं खेळा, जाऊ नका दुरी. पण याच्या पुढं बोलताना मात्र यशोदाचे मुखातले शब्द आहेत, सांभाळा मुरारी प्राणो माझा. यशोदा म्हणते सांभाळा. कोणाला सांभाळा? मुरारीला. कोण मुरारी? प्राणो माझा, माझा प्राण आहे. भगवान म्हणजे माझा प्राण आहे. भगवान हा कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राण माझा, सुख काय सांगू गे. प्राणाचाही प्राण माझा. आपण जीवीची या जीवा, प्रेमभावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा आणू नावडे. ही गवळणीच्या मुखातला आपण ऐकलं. जीवे अनुसरली आहे, अजून का नाही आहे, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. ही जशी एखाद्या गवळणीची विरहणी आहे ना, तसाच विरह आज यशोदेच्या अंतःकरणात झालाय. कारण आज पहिल्यांदा भगवान यशोदेला सोडून बाहेर चाललेत ना, पहिल्यांदा गाव सोडून यशोदेची आणि भगवंताची दिवसभर ताटातूट होणार आहे आता. आणि म्हणून सांभाळा मुरारी प्राणू माझा, होता ती उत्पात याजवरी मोठे. हे अशा पद्धतीची काळजी यशोदेला का वाटावी? होता ती उत्पात याजवरी मोठे, मोडतील काटे सांभाळावे. यशोदा म्हणते सगळ्या गोपाळांना, गोपाळांनो हे बघा, ह्याच्यावर फार मोठी मोठी संकट आली. कसली संकट आली? एवढ्या सगळ्या संकटातून हा सगळ्या संकटाला तोंड देत निघालाय. मला तर खरी इतकी भीती वाटते आहे, इतकी संकट याला आलेली आहेत. आता बाहेर जर काही संकट आलं तर माझ्या डोळ्यात एकत ते नाही, काय होईल काही सांगता येत नाही. आणि त्याच्या पुढं सांगू का, बाहेर काटे फार आहेत, मोडतील काटे सांभाळावे. पायात काटे रुततील म्हणले, त्याच्या पायात काटे रुततील, सांभाळावे. भगवान हसत होते. आसनी शयनी भोजनी जतन करा, नाम या दातारा केशीराजा. नामदेवराय म्हणतात किंवा ती यशोदा म्हणते गोपाळांना, हे बघा, आसनी शयनी भोजनी जतन करा. एक काम करा बरं, याला तुम्ही घेऊन चाललायत ना, पण जेवण करताना तुमच्या जवळच, तुम्ही जर दुपारच्या वेळेला तुम्हाला झोपायचं असलं ना, याला जवळ घेऊन झोपा. तुम्हाला झोपायचं असेल याला जवळ घेऊन झोपा, बसायचं असेल याला जवळ घेऊन बसा, याला जाऊ देऊ नका कुठं. कोण म्हणते? यशोदा. कोणाबद्दल? कृष्णाबद्दल. भगवान म्हणायला लागले मला घेऊन बसा नाही, उलट यांनाच मी घेऊन बसणार आहे आता. यांचा आधार मला नाही, माझाच आधार यांना आहे सगळ्याला. पण माझी आई आहे, मातृप्रेम आहे. मातृप्रेम हे वात्सल्य भाव तसाच असतो. भगवान सांगतात ठीक आहे आई, काही काळजी करू नको, जातो आम्ही. निघाले भगवान, सगळ्या गायी घेऊन निघाले, गोकुळाच्या बाहेर आले. यमुनेच्या दिशेने, यमुना तीराच्या दिशेने सगळ्या गायी घेऊन निघाले. सगळे गोपाळ आहेत, सगळे भगवान आहेत, गायी आहेत, वासरं आहेत. भगवंतांनी वासरं सुद्धा सोडलेली आहेत, वासरांना सुद्धा घेऊन निघाले आहेत भगवान. तेवढ्यामध्ये कंसाने एका असुराला पाठवलं, आणि त्या असुराचं नाव होतं वत्सासूर. त्या वत्सासुराला पाठवलं. वत्साच्या रूपाने आलेला असुर म्हणून त्याला वत्सासूर असं म्हटलं जातं. भगवान वासरामध्ये होते, भगवान असे वासरामध्ये उभारलेले होते, वासरं चालायला लागलेली, भगवान त्या वासरामध्ये, आणि त्या वासरामध्येच हा असुर वत्सासूर रूपाने, वासरू रूपाने आलेला, वासरू रूपाने आलेला. त्याच्यामध्ये ओळखू येत नव्हतं, सगळेच वासरं, काय ओळखू येणार आहे? आणि मग भली एवढ्या मोठे गायी, एवढे सगळी वासरं, आणि ते वासरू हळूहळू हळू सगळ्या वासरांना धडका देत 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 भगवंताच्या जवळ येत होतं. भगवान इकडं तिकडे बघत होते, तू कुठं आहे? भगवानही त्याचीच वाट बघत होते. आणि ते वासरू म्हणजे वत्सासूर नावाचं वासरू अशा सगळ्या वासरांच्या मधून मधून हळूहळू भगवंताच्या जवळ आलं, पाठीमागून आलं, आणि पाठीमागून भगवंताला असा जोरात त्यांनी धक्का दिला असं वर्णन केलं जातं. जोरात धक्का दिल्याबरोबर भगवान असे पडले, पडल्याबरोबर ते वासरू असा अंगावर येणार, भगवान असे लगेच उठतात आणि त्या वासराचे असे दोन पाय धरतात. सगळे गोपाळ विचार करायला लागले काय झाले काय झाले. भगवंतांनी त्याचे दोन पाय धरले आणि असं मोठ्याने त्याला फिरवलं आणि जमिनीवर आपटून टाकलं. त्याच्यातून वत्सासूर नावाचा जो असुर आहे तो जागेवर मेला. भगवंतांनी त्याचा उद्धार केला. उद्धारामध्ये तो पुन्हा भगवंताच्या समोर उभा राहतोय, भगवंताच्या चरणी लीन होतोय की आज माझ्या या असुर नावाच्या योनीतून माझी मुक्तता केली, ती भगवंतांनी केली. या दृष्टीने तो भगवंताला नमस्कार करून पुन्हा आपल्या आपल्या स्वलोकामध्ये सत्यलोकामध्ये निघून जातो. वत्सासुराचा नाश भगवंतांनी केला, वत्सासुराचा नाश भगवंतांनी केला. आणि मग मात्र सगळे गोपाळ घाबरून गेले. भगवंतांनी सांगितलं घाबरू नका,
दिवसभर गायी चरल्या. संध्याकाळच्या वेळेला पुन्हा माघारी आले. माघारी आल्यानंतर गोपाळ सगळे धावत धावत गेले आणि यशोदा मैयाकडे गेले आणि सांगायला लागले, अगं काकी काय झालं माहिती आहे का तुला आज? तिने विचारलं, काय झालं काय झालं काय झालं काय? अगं काय म्हणायचं, आम्ही नेमकं निघालो आणि वासरामध्ये एक असुर आला आणि त्यांनी कृष्णाला असं धक्का दिला, कृष्ण जागेवर असा पडला असं म्हणेपर्यंत यशोदेने विचारलं, पुढं काय झालं? काही नाही, तो उठून त्या वत्सासुराला मारून टाकलं म्हटले. मारून टाकलं. यशोदा घाबरून गेली. तरी मी म्हणत होते इतकी संकट इथं आहेत, बाहेर सुद्धा ही संकट यायला लागली. यशोदेने सांगितलं, कृष्णा आता मलाच तर असं वाटायला लागले तू गाई घेऊन जायच्याच नाही असंच वाटायला लागलंय. भगवान म्हटले, आला का घोटाळा आता? आणखीन एक तर काम झाले, असे अनेक मारायचे आणि जर घरात बसलो तर कसं होईल? भगवान म्हणायला लागले यशोदेला, आई काळजी करू नको, तसं काही होणार नाही. अगं असं थोडंफार संकट येत असतं. संकट आल्यानंतर माणसाने असं घाबरून जायचं नसतं. कोण म्हणतात? बाळकृष्ण आईला म्हणायला लागलेत. आता भगवंताची तत्त्वज्ञानाची भाषा बघा. घाबरून जायचं नसतं का आई? काही नाही आई, तुला खरं सांगू का, एखादं असं संकट आलं तरी सोड, पण बाहेर गेल्यानंतर जो आनंद मिळतोय का नाही मला, तो आनंद मला कुठेही मिळणार नाही असा आनंद आहे. यशोदेनी ते सगळं ऐकावं. बरं काय काय झालं मग? दिवसभर काय काय झालं ते यशोदेनी भगवंतानी यशोदेला सांगावं आणि बोलत बोलत यशोदेनी सुद्धा सगळं ऐका. बघा तुम्ही, लहान मुलगा घरात काय आहे, पोरं शाळेत जातात का नाही, ते शाळेतून आल्यानंतर पोरांकडे बघावं. ती दप्तरं असतात, बॅग असते. ती दप्तरं तर काही कमी आहेत का आता पोरांच्या अंगावर? ती सगळी दप्तरं आणि ती बॅग आणि ती एसटीतून उतरल्यानंतर जे सुरू होतं का नाही, आई असं झालं, आई तसं झालं, त्याचं सगळं ऐकत ऐकत आहे. जवळजवळ 1 तासभर ते एक प्रवचनच असतं, 1 तासाचं प्रवचनच असतं. आणि मग पण खरं सांगू का, दिवसभर जरी आईनं किती जरी काम केलेलं असलं तरी पोरगा शाळेतून आल्यानंतर त्या शाळेतल्या ज्या काही गोष्टी सांगतो ना, त्याच्यात जो आनंद वाटतो ना, तो आईला आनंद दुसरा कशातून मिळत नाही. नेमकं यशोदेचं असंच झालंय. दिवसभर शाळा करून आलेलं हे पोरग, गुरं राखणं, त्या काळातली शाळा, गुरं राखून आलेलं हे पोरग संध्याकाळच्या वेळेला आईच्या जवळ बिलगून झोपलेलं आणि झोपत झोपत सांगायचं, आई असं झालं तसं झालं. आणि मग यशोदेने हळूहळू त्याच्या डोक्यावर हात थापटायचा. भगवान परमात्मा झोपी जातात. उद्या आणखीन उठून गाई घेऊन जायचेत. पण देव जरा लवकरच झोपत होते, 7:30ला देव जरा लवकरच झोपत होते. देव म्हटले आता लवकर झाली, आता माझी झोपायची वेळ झाली. देव जरा, आता आम्ही जागतो 2-2 वाजेपर्यंत, आमचं सोडा, पण देव मात्र लवकर झोपायचे. आज मात्र देवाला आज झोपू, उद्या आणखीन सकाळी पुन्हा देव उठून गाई राखायला जाणार. पुन्हा वृंदावनात काय खेळ करतात हे भगवंताच्या लीला आपल्याला ऐकायच्या आहेत उद्याच्या प्रवचनामध्ये. पुंडलिक वरदे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.